विकास म्हणजे नेमकं काय? नेमकं कुठल्या गोष्टीला आपण विकास म्हणू शकतो? म्हणजे ग्रोथ, ज्याची की आपण खूप चर्चा करतो, की विकास झाला, विकास झाला, ग्रोथ झाली. म्हणजे नेमकं काय झालं? आपण त्याला एकदम अ, हळू पद्धतीने, एकदम शांत पद्धतीने समजण्याचा इथे प्रयत्न करू. कारण जर आपण त्याला विकासाला जर आपण समजून घेतलं नाही, की नेमका आपण विकास 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 म्हणत आहे, ग्रोथ, की ग्रोथ झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे, म्हणजे नेमकं काय झालं पाहिजे आणि कशाला नेमका विकास आपण म्हणू शकतो. कारण जगण्यासाठी सर्वात मूलभूत गरजा आहे म्हणजे तुम्हाला शुद्ध पाणी. शुद्ध पाण्याची तुम्हाला गरज आहे. म्हणजे सर्वांना शुद्ध पाण्याची गरज आहे. तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये बसून आहे, जगातील सर्वोच्च दर्जाचं फर्निचर त्या हॉटेलमध्ये आहे. तुमच्या रूममध्ये एकदम उच्च पद्धतीचं फर्निचर आहे. एकदम टॉपमोस्ट इंटेरियर डिझायनरनी डिझाईन केलेली ते रूम आहे. सर्व काही तिथे अवेलेबल आहे. पण तिथे तुम्हाला प्यायला शुद्ध पाणीच नाही आहे. तर तुम्ही तिथे राहू शकाल का? हा एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे, की मला जर तिथे शुद्ध पाणी मिळत नसेल, तुम्हाला जर एखादं अशुद्ध पाणी आणून दिलेलं आहे, तर आणि तुम्हाला म्हटलं की तुम्हाला एवढं सर्व भेटलेलं आहे, मग तुम्ही या पाण्याशी कॉम्प्रोमाइज का करू शकत नाही? म्हणजे एका दिवसाचा किंवा 2 दिवसाचा तर प्रश्न आहे. हे चांगलंच पाणी आहे. म्हणजे कोणी तुम्हाला हॉटेलवाले समजा तुम्हाला म्हणत आहे, की हे तर चांगलंच पाणी आहे आणि तुम्हाला त्या पाण्याची चव घेऊनच तुमच्या लक्षात येत आहे, की हे पाणी शुद्ध नाही आहे. माझ्यासाठी चांगलं नाही आहे. चांगलं नाही आहे हे पाणी. पहिले एक घूट घेतल्यानंतरच तुमच्या ते लक्षात येत आहे. तर तुम्ही तशा हॉटेलमध्ये राहाल का? म्हणजे मग त्या 5 स्टार हॉटेलचं, त्या रूमचं, त्या इंटेरियरचं, तिथल्या फॅसिलिटीचं, तिथली 5 स्टार ते बाथरूम, त्याचं तुम्हाला काय म्हणजे काहीच महत्त्व राहणार नाही. एका सेकंदासाठी तुमचं महत्त्व तिथे चाललं जाईल. किंवा मग आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असते शुद्ध हवा. तर मग शुद्ध हवा जर तिथे नसेल, सेम त्याच हॉटेलची, त्या रूमची आपण गोष्ट करू, की तुम्हाला जर तिथे शुद्ध हवा नसेल, सपोज तिथे ए सी लावलेला आहे, खूप खूप चांगला ए सी तिथे लावलेला आहे, पण तिथे त्या ए सी पासून कुलंटमधून विषारी विषारी वायू तिथे पसरत आहे आणि तो तुम्ही आतमध्ये घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येत आहे की अरे यार, हे कसं तरी जळजळ होत आहे, काही होत आहे. तर काही वेळ तुम्ही तिथे राहाल जबरदस्तीने, की अरे खूप छान रूम आहे, फोटो वगैरे क्लिक कराल. पण काही वेळानंतर तुम्हाला लक्षात येईल की अरे यार नको, मला इथं बाहेर निघायचं आहे. म्हणजे तो तिथे 5 स्टार हॉटेलचा, त्या इंटेरियरचा, त्या डिझाईनचा, ते काही तुमच्यासाठी काही महत्त्व राहणार नाही. तुम्ही म्हणाल की अरे यार मला लवकर इथून बाहेर काढा, मला शुद्ध हवा पाहिजे. आणि आणखी गरज असते आपल्याला छान जेवणाची, शुद्ध जेवणाची. तर सेम त्याच हॉटेलमध्ये, सेम त्याच कंडिशनमध्ये तुम्हाला खूप स्टायलिश भांड्यामध्ये जेवण दिलेलं आहे. खूप स्टायलिश, चांदीचे, सोन्याचे भांडे घेऊन घ्या. त्या भांड्यामध्ये एकदम 5 स्टार त्या भांड्यांमध्ये तुमच्यासाठी जेवण आणलेलं आहे. खूप सुंदर अशी मॉडेल त्या 5 स्टार हॉटेलमध्ये तुमच्यासाठी जेवण घेऊन आलेली आहे आणि ते जेवण दिसायला पण खूप छान आहे. पण जसं तुम्ही एक चव घेतला, म्हणजे तुम्हाला जाणवलं की यार म्हणजे काही केमिकल, काही द्रव्य त्याच्यामध्ये मिक्स केल्या गेलेले आहे आणि त्याचा कलर तो तशा पद्धतीचा बनवल्या गेलेला आहे. किंवा मग ते जेवण त्यावेळेस तुम्हाला चांगलं वाटलंही आणि ते तुम्ही जेवण जेवले आणि त्यानंतर मग तुम्हाला
पोटामध्ये काही वेगळंच फील होत आहे, तुमच्या लक्षात येतं अरे यार हे जेवण चांगलं नव्हतं, तर दुसऱ्या वेळेस तुम्ही ते जेवणार नाही. तर त्या 5 स्टार हॉटेलचा, त्या इंटेरियरचा तर काही महत्त्व राहणार नाही. पण म्हणजे इथे आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे की आपण आपल्या माइंडमध्ये एक गोष्ट बसवलेली आहे की हां, 5 स्टार हॉटेलमध्ये आपल्याला जायला मिळालं, 5 स्टार हॉटेलमध्ये रूम घेऊन आपल्याला तिथे झोपायला मिळालं, 5 स्टार हॉटेलच्या बाथरूममध्ये आपल्याला आंघोळ करायला मिळाली, की आपली ग्रोथ झाली, आपला विकास झाला. आता आपण एखाद्या धाब्यावर खात होतो किंवा घरी बनवून खात होतो, शेतात खात होतो, ते विकास नाही. अरे काय म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या शेतामध्ये छान विहीर आहे आणि त्या विहिरीमधलं तो दोर आणि बाल्टी टाकून पाणी काढत आहे आणि ते पाणी काढल्यानंतर ते स्वच्छ, काचेपेक्षाही स्वच्छ, एकदम शुद्ध निर्मळ पाणी पिल्यानंतर तुम्हाला ते सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही जर कधी तसं शुद्ध पाणी पिले असाल तर तुमच्या लक्षात येईल की आतमध्ये ते पाणी गेल्यानंतर तुम्हाला काय फील होतं हे सांगायची आवश्यकता नाही आहे. आणि ते पाणी पिल्यानंतर जर त्याला समाधानी होत असेल, शांत वाटत असेल, त्याची तहान जात असेल, तर आपण म्हणतो क्या काय हे दोर टाकून बांधले, पुअर पीपल, म्हणजे अरे मागे राहिले, मागासवर्गीय, असं आपण त्याला म्हणतो. पण ते 5 स्टार हॉटेलमध्ये बसून कुठून प्रोसेस होऊन आलेली बॉटल, किती दिवसाचं ते सडलेलं पाणी ते आपण पितो, तर विकास, सक्सेस, ग्रोथ झाली. काय तर त्या सडल्या पाण्याची प्राईज 400 रुपयाची बॉटल आहे, हे 400 रुपयाचं बॉटल. आजकाल ते ब्लॅक वॉटरची प्रथा आलेली आहे. काय गरज होती यार ब्लॅक, म्हणजे ते आपल्या फक्त डोक्यात टाकल्या जात आहे की ही ब्लॅक वॉटर काय कार्बनाइज्ड, डिकार्बनाइज्ड, व्हॉट एव्हर, खूप इंग्लिशचे कठीण शब्द ते देऊन तिथे दिलेले आहे. आणि हे आणि याच्यामध्ये अँटी एजिंग अँड व्हॉट एव्हर हे शब्द देण्यात आलेले आहे आणि आपल्याला चिवत्या बनवण्यात येत आहे. आणि आपण त्या चिवत्यागिरीला ग्रोथ, जर हे ब्लॅक वॉटरची बॉटल माझ्या हातात आहे, अरे यार चांगलं शुद्ध खाऊन, शुद्ध पिऊन आणि शुद्ध हवा घेऊन आपल्या, म्हणजे गावातील व्यक्ती 70-80 वर्षाचा बुडा बघितला तर आता 70-80 वर्षाची, 85-90 वर्षाचे बुडी अजून जिवंत आहे आणि चांगले आहे, चांगले बोलत आहे, चांगले चालत आहे. आणि इथे 30-40 वर्षाचा पोट्टा हा करत आहे. काय फायदा त्या ग्रोथचा आणि काय फायदा त्या सक्सेसचा? आणि आपण त्यालाच एक आयडियलाइज केलेलं आहे की ग्रोथ, सक्सेस, ते सडलं जेवण भेटत आहे, सडलं पाणी भेटत आहे, सडली हवा, 1756 व्हायरसेस, पोल्युटंट्स त्या एअरमध्ये आहे. आणि ते ट्राफिक तुम्ही निघा रस्त्याने, टू व्हीलरवर जा किंवा पैदल चाला. तुम्ही एका शेतात पैदल चाला, एखाद्या नदी शेजारी किनारी पैदल चाला आणि रोडवर पैदल चाला, तुम्हाला जाणवेल की कुठे ह्या सक्सेस, ह्या धुवा सुटत आहे आणि तो धुवा घेत आहे, म्हणजे तुम्ही 10 सिगरेट ॲट अ टाईम पित आहे, सक्सेस अँड ग्रोथ आहे, व्हॉट एव्हर. आणि तेच लोक की एखाद्या सिटीमध्ये येत आहे, ग्रोथ, जे जनरल कॉमन पब्लिक आहे ती ग्रोथ करून मेट्रो सिटीजमध्ये येत आहे. आणि जे मेट्रो सिटीजमध्ये ऑलरेडी आहे, घरामध्ये एखादं छोटंसं गार्डन असणे म्हणजे सक्सेस समजत आहे त्याला, की आमच्या घरी गार्डन आहे. कारण की मेट्रो सिटीजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला छोटेसे फ्लॅट, छोटेसे घरं खूप महागात तुम्हाला घ्यायला लागत आहे. तिथे तुम्ही कुठं गार्डन, कुठं काय आलं तुम्हाला?
पण जर इथेच याच मेट्रो सिटीमध्ये एखाद्याच्या घराला गॅलरी असेल तर तो सक्सेसफुल. म्हणजे त्याला गॅलरीमध्ये बसता येते मोकळ्या हवेमध्ये. आणि तेच छोट्याशा गावामध्ये जर तुम्हाला खुल्या आसमानामध्ये बसता येत आहे तर पुअर मागासवर्गीय. आणि तेच छोटीशी गॅलरी इथे मिळाली तुम्हाला मेट्रो सिटीमध्ये, मोठ्या सिटीमध्ये, तर सक्सेस. आणि समजा खूप अमीर करोडपती असेल तर त्याच्या घरामध्ये त्याला एका गार्डनसाठी त्याला जागा मिळाली तर वॉव, सक्सेसफुल पीपल, सक्सेसफुल मॅन. म्हणजे त्या छोटंसं गार्डन, इथे मोठं गार्डन आहे महत्त्व नाही, पण या मेट्रो सिटीमध्ये जर त्याला छोटंसं गार्डन भेटलं तर खूप सक्सेसफुल. काय म्हणजे खूप आपल्याला जे आपण डोक्यामध्ये भरून ठेवलेलं आहे त्याला रिडिफाईन करण्याची गरज आहे. कारण याला जर रिडिफाईन केलं नाही तर मनुष्य जातीचा मानसिक स्वास्थ्य तर बिघडणार, शारीरिक स्वास्थ्य पण बिघडणार आणि हाती शेवटी काहीच नाही येणार. तर गरज आहे की जाणून घेण्याची की खरा विकास कुठे आहे, कशाला आपण विकास म्हणतो. म्हणजे जे विकास करत आहे लोक, ते पण त्याच गोष्टीच्या मागे आहे ना. की आज तुम्ही सिटीमध्ये जाण, मेट्रो सिटीमध्ये जाण, तर जे एकदम इझिली आपल्याला एखाद्या गावात अवेलेबल आहे ते एकदम ग्लॅमराईज करून इथे मॉलमध्ये विकल्या जात आहे, मोठमोठ्या शॉप्समध्ये विकल्या जात आहे की ऑर्गॅनिक फूड, ऑर्गॅनिक भाजीपाला. तर जो भाजीपाला आपण घेत आहे त्याच्यात तिप्पट चौपट तो विकल्या जात आहे. म्हणजे जो एक व्यक्ती जो ते ऑर्गॅनिक भाजीपाला जो खात आलेला आहे, पण तो विकासाच्या मागे लागून मेट्रो सिटीमध्ये आलेला आहे आणि इथला तो केमिकलवाला भाजीपाला खात आहे. कारण की त्याची एवढी ऐपत नाही की तो ऑर्गॅनिकवाला भाजीपाला 3-4 पट्टीने भाव वाढवलेला भाजीपाला तो घेऊ शकत. म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला विचार करण्याची गरज आहे. जोपर्यंत हा विचार आपण करत नाही तोपर्यंत आपण आपलं जीवन हे आनंदी बनवू शकत नाही.